केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या प्रयागराजमध्ये पोहोचलेले आहेत। आपण थेट ती दृश्य पाहतोय प्रयागराजमधली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत। त्याची ही दृश्य आपण पाहतोय प्रयागराजच्या परिसरातून। ही लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण थेट प्रयागराजमधून आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे आता प्रयागराजमध्ये पोहोचलेले आहेत। लाईव्ह दृश्य आपण प्रयागराजमधून पाहतोय। महाकुंभ मेळ्यातली ही लाईव्ह दृश्य। केंद्रीय गृहमंत्री असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले अमित शहा हे प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत। त्याचं हे लाईव्ह प्रक्षेपण थेट दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर त्याच्या घडीला पाहतोय। दृश्य आहेत त्या बोटीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आहेत। ते प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत। खरं तर 144 वर्षांनंतर असा योग म्हणजे महाकुंभ मेळा आणि त्यामुळे या प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती लावत आहेत। आणि अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने पोहोचलेले आहेत। तर महाकुंभ मेळ्यामध्ये ते गंगा आरती, गंगा पूजेसह अमृत स्नान सुद्धा करणार आहेत। ही लाईव्ह दृश्य आहेत प्रयागराजमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं कुंभ स्नान। आणि या कुंभ स्नानाची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण प्रयागराजमधून पाहतोय। 144 वर्षांनंतर जुळून येणारा असा हा योग म्हणजे महाकुंभ मेळा। या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून गंगा आरती करण्यासाठी, गंगा पूजन करण्यासाठी, अमृत स्नान करण्यासाठी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रयागराजमध्ये पोहोचलेले आहेत। महाकुंभ मेळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत। ही लाईव्ह दृश्य आहेत प्रयागराजमधून थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गज हे महाकुंभ मेळ्याला उपस्थिती लावत आहेत। कारण 144 वर्षांनी जुळून येणारा असा हा योग आता जुळून आलेला आहे आणि प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा पार पडतो। त्यामुळे या महाकुंभ मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्वच क्षेत्रातील दिग्गज हे प्रयागराजमध्ये जात आहेत। आणि अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा प्रयागराजमध्ये पोहोचलेले आहेत। गंगा आरती, गंगा पूजेसह अमृत स्नान सुद्धा ते करणार आहेत। कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक अशा सगळ्याच क्षेत्रातील दिग्गज हे महाकुंभमध्ये सामील होण्यासाठी म्हणून, महाकुंभला हजेरी लावण्यासाठी म्हणून प्रयागराजमध्ये जात आहेत। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा प्रयागराजमध्ये कुंभ स्नान करण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत। आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतो। आपण ही दृश्य पाहू शकतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोघंही एकत्र बसलेले आहेत। त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, खरं तर जवळपास सगळ्याच क्षेत्रातले दिग्गज हे कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून प्रयागराजमध्ये जात आहेत। अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा आता प्रयागराजमध्ये पोहोचलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कुंभमेळ्यामध्ये असतील आणि महाकुंभामध्ये ते पवित्र स्नान करतील। त्यानंतर जुना आखाड्यातील साधू संतांशी ते स्नेहभोजन करतील, प्रसाद घेतील। साधारण आजचा पूर्ण दौरा जर त्यांचा पाहिला तर महाकुंभामध्ये ते 5 तास असणार आहे। आज सकाळी साधारण 11च्या दरम्यान त्यांचं बमरोली एअरपोर्ट वरती त्यांचं आगमन झालं। त्यांचं राज्याचे म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि 2 उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी स्वागत केलं। त्यानंतर अमित शहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हेलिकॉप्टरने पोहोचले होते आर्मीच्या आणि ते त्यानंतर जर पाहिलं तर पूजा करणार आहे। साधारण 1:45 वाजता ते जुना आखाड्यामध्ये जेवण करतील साधू संतांसोबत। शिवाजी, खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या दौऱ्याकडे आपलं असंच लक्ष असणार आहे। वेळोवेळी तुमच्याकडून माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी।